आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशनमधून क्रिएट केला आहे. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्यानंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. इम्पोर्ट केल्याच्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाणार. स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. जो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या बीटवरती तुम्ही एक्स्ट्रा कट करून घ्यायचे. केल्याच्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात खाली आणायचं आहे. आणल्याच्यानंतर आता मी तिथे तुम्हाला ऑलरेडी इथं फोटो ॲड करून दिले आहे. तर इथं तुम्हाला कसे फोटो ॲड करायचे, फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती यायचं आहे. नंबरच्या आयकॉनवरती क्लिक केल्याच्यानंतर जो तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि इथून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचा आहे. तुमचा फोटो इथं ॲड होऊन जाणार. तर काही तुम्हाला तर आता इथं पण तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. तर ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या बीटवरती आल्याच्यानंतर एक्स्ट्रा पार्ट इथून कट करायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती यायचं आहे. गेल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. दुसऱ्या बीटवरती आल्याच्यानंतर एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचं आहे. तर असेच सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. चला तर मी असे सर्व फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे. तर फोटो ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, आता तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर आता एक तुम्हाला इमोजी PNG दिली आहे. ती ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. गेल्याच्यानंतर ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNGवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. इथं 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर पहिला जो काही फोटो आहे पहिल्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता 2 नंबरचा फोटो दिसते आहे. 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे 4.14 सेकंदावरती आल्याच्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन केल्याच्यानंतर आता तुम्हाला 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 5.25 सेकंदावरती आल्याच्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता जो काही तुमचा 4 नंबरचा फोटो आहे त्या 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती येऊन हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला लावायचं आहे 7.8 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्यावाल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्यानंतर आणखी तुम्हाला सामोरं यायचं आहे. आणखी तुम्हाला ह्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तुम्हाला करायचं आहे 10.5 सेकंदापर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. चला तर मी करून घेतो सर्व फोटोला. केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे 5व्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती येऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला आता यायचं आहे 10.27 सेकंदावरती आल्याच्यानंतर इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर एक फोटो सोडायचा आहे. आणखी तुम्हाला ह्यावेळेला फोटोला म्हणजे 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एक फोटो सोडून तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे म्हणजे इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तर मी करून घेतो. झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता जो काही इफेक्ट राहिला आहे त्या इफेक्टला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 11 सेकंदावरती यायचं आहे. आल्याच्यानंतर तुम्हाला फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर एक फोटो सोडायचा आहे. आणखी तुम्हाला ह्यावेळेला फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. एक फोटो सोडायचा आहे. आणखी तुम्हाला ह्यावेळेला फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काही मी 2 लेअर दिले आहे. ह्या 2 लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करायचं आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आणि बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून
इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडी झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला सेटिंगच्या साईडच्या शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। इथं एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।